गावाच्या कडे एका वाळवंटासारख्या जागेत जुनी उजाडलेली झोपडी उभी होती. लोक सांगत होते की रात्र झाली की तिथे कुणाचेही पाऊल ठेवणे धोक्याचे आहे. रवी नावाचा तरुण आपल्या मित्रासोबत त्या झोपडीची खोडसाळी करण्याचा निर्णय घेतला. फक्त अफवा आहेत, काही नाही, त्याने सांगितले. संध्याकाळ झाली आणि ते झोपडीकडे गेले. अंधार वाढत चालला होता. हवेत घाणेरडा वास आणि पानांवरच्या आवाजाने त्याचा आत्मा थरथरला. झोपडीच्या आत त्याने पाहिले की भिंतीवर जुने कोरलेले शब्द चमकत होते. येणाऱ्याला परत जाण्याचा मार्ग नाही. रवी हळूहळू पुढे गेला. आतल्या खोलीत एका झोपलेल्या पिशवीमध्ये इतकी हालचाल झाली. अचानक तो पिशवी उघडून पाहिलं, पण आत एक सावली, जिचे डोळे रात्रीच्या अंधारात लाल जळत होते, त्याच्याकडे पाहत होते. सावली बोलली, "तू या ठिकाणी अज्ञानानं आला आहेस. आता परत जाणे शक्य नाही." रवी घाबरला, पण त्याने एक क्षण विचार आला. त्याने सावलीला नम्रतेने उत्तर दिले, "माझा हेतू हे नुकसान करण्याचा नाही, मी फक्त जाण्यास आलो आहे." सावली हळूहळू अदृश्य झाली आणि सुरक्षित बाहेर आला.